अरण येथील सबस्टेशनचा आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते शुभारंभ। क्षमता दुप्पट केल्याने नागरिकांमध्ये समाधान। अनेक वर्षापासून माढा मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी याचबरोबर शेतकऱ्यांना रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने आमदार अभिजित पाटील हे प्रयत्न करताना दिसत आहेत। अनेक वर्षापासून अरण परिसरातील शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय। याकडे गांभीर्याने लक्ष घालून आमदार अभिजित पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला। अरण येथील 5 केव्ही सबस्टेशनची क्षमता दुप्पट केली असून या सबस्टेशनचा आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले। सबस्टेशनची क्षमता दुप्पट झाल्याने अरण गावासह तुळशी, जाधववाडी, बैरागवाडी आणि परिसरातील नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रामीण भागातील विजेंच्या समस्यांबाबत प्रश्न मांडलेत। लवकरच त्याचा देखील पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्याचा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी भाजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, चंद्रकांत गिड्डे, एकनाथ सुर्वे, हरिदास रणदिवे, शरद मोरे, नारायण माळी, प्रमोद कुटे, बालाजी पाटील, यशवंत शिंदे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिळालेले सर्वात कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय अभिजित आबा तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। अरण 7,700 लोकसंख्या, विधिमंडळामध्ये तुम्ही भाषण करता, विधानसभेमध्ये 3 प्रश्न। अरणला निधी नाही, देवस्थानला निधी नाही, अरणमध्ये आर्चरी सेंटर द्या, अरणच्या कॅनलला पाणी नाही। आबा तुमचं मनापासून अरण आणि परिसरातल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण जे काम करत आहात ते खूप मोठं काम आहे। आम्ही कसं उतराय हो, पुन्हा पुन्हा तुम्हाला मत द्यायची, आम्हाला संधी मिळावी अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या सगळ्याला माहित राहू द्या, आमदारांनी सांगितलं होतं कुणाचं सरकार आहे, कोण मंत्री आहे, मला सगळी चालते ती। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज इथं होत असणार हे सबस्टेशनचं दुप्पट होण्याचं जे काम झालंय हे आपलं नव्हतंच। आपल्याला आश्वासन किती मिळाली दीपक आबा, पण ह्या आबांनी, दीपक काका ह्या आबांनी तिकडलं सबस्टेशन इकडे आणलंय। लोकांना डिलिंग कसं करायचं हे एकमेव जमणारा आमदार म्हणजे अभिजित आबा आहे, ज्यांच्यामुळे आपल्या अरणला आणि ग्रामस्थांना सगळ्यांना अतिशय चांगल्या पुढच्या 25 वर्षाचा प्रश्न आबासाहेब आपण उठवत आहे। तुमचं मनापासून अभिनंदन करतो। सगळे एवढे खुश आहेत ह्या भागातले। तुमच्याकडे 1000 जण बोलतात तेव्हा 2 निरोप तुमच्याकडे येतात, पण हजारांमध्ये चर्चा आहे की आमदार असावं तर असा। रात्र बी झाली, रातच्या 10 वाजता झोपायला लागले तर आबा जागच असते आणि तिथं अध्यक्ष महोदय चालूच आहेत। आपल्या दिलेल्या मताचं ते फक्त व्याज देत आहेत आता सध्या, मुद्दल असंच राहू द्या। आबा आम्ही सगळेजण खूप खुश आहोत तुमच्या या कार्यक्रमावरती, आणि आबा आपण जी सूचना केली मला एवढा आनंद झाला। आबांनी मध्ये आर्चरीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला सांगितलं रणदिवे सर सत्कार आपण हे उपरणे, फेटे, पुष्पहार देण्यापेक्षा पुस्तक देऊन करूया। किती आधुनिक विचार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, राधाकृष्णनचा विचार, ह्या सगळ्यांचे विचार आबासाहेब इथून पुढे आपण अरणमध्ये जेव्हा पण याल तेव्हा आम्ही आपला पुस्तक देऊनच सत्कार करू, कारण महाराष्ट्र शासनाने मला ग्रंथमित्र पुरस्कार देऊन गौरव केला। त्यामुळे मला खूप आनंद झाला की आपण ग्रंथाने सत्कार मागताय। जास्त नाही बोलणार, सुळ साहेब, पाटील साहेब तुमचं मनापासून अभिनंदन करतो। कॉन्ट्रॅक्टर किती बी पाळणारा असला आमच्या बाळासाहेब ढेकणेंसारखा, पण त्याला जर आडवं फायलीत कळतं घ्यावा, जर थोडं घातलं तर तिलाही नडतंय। या बाळासाहेब ढेकणेंनी मी बघतोय पहिल्यापासून आबा 6 महिन्याचं काम 17 दिवसात पूर्ण। जोरदार टाळ्या बाळासाहेब तुमच्यासाठी सुद्धा की एवढं जोरदार काम। आणि दोघंही राम लक्ष्मणाची जोडी तिथं कशी राम लक्ष्मण आहेत तसे ते पण प्रशासकीय राम लक्ष्मण आहेत। तुम्हाला चौघांचंही मनापासून अभिनंदन करतो। जास्त वेळ घेत नाही कारण आबांना नाही म्हणायची सवयच नाही। आता कोणतरी कानात सांगून गेलं अहो ती सप्ताह चालू यावंच लागते। आबा अध्यक्ष आहेत मरवड्याच्या कार्यक्रमाची, तिथं शाळांचा खूप मोठा भव्य सत्कार होणार आहे। आपल्या अरणच्या शाळेलाही तो पुरस्कार मिळालाय, मला पण तो पुरस्कार मिळाला होता। तिथल्या अध्यक्ष आबा आहेत त्यामुळे आम्हाला तिकडे जायचं, पण नाही म्हणायचंच नाही ना। त्याला म्हणलं बरं हाय का चालू सप्ताह आहे, येतो म्हणल्या तिकडे। उशीर का होतो हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। उशिरा उठतो म्हणून नाही होत, उशीर कुठेतरी आराम करतोय म्हणून नाही होत, उशीर त्यामुळे होतोय आपल्यासारख्या सगळ्यांची मनं राखायची असतात। आणि आबा तुम्हाला किती उशीर झाला आमची वाट बघायची तयार आहे, इतक्या वर्षी वाट बघितली आबा। आता काय वाटत नाही, कारण आपल्या रूपानं या माढा तालुक्याला उगवता तारा मिळालेला आहे। आणि तुमच्या प्रकाशामध्ये या माढा तालुक्यातला, माढा विधानसभेतला, हे 3 तालुक्यातला अंधार दूर हो असे संत सावतामाळे महाराजांनी चरणी विनंती करतो। आपल्याला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांच्या वतीने आमच्या कानात बोलतो।
तुमच्याकडे पोहोचवलं पाहिजे की तुमचं आभार माना. आबा भेटले की सांगा अच्छा लगता है. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.